या ठिकाणी मनोज जरांगे पाटलाच्या नाकातून रक्त निघाल्यानंतर महाराष्ट्रातील असंख्य तरुणांनी काही नवस वगैरे बोलले होते। त्याच्यापैकी एक आबासाहेब देशमुख यांचा एक नवस होता की पायी दिंडी घेऊन जाऊन 1 तारखेला मनोज जरांगेच्या वाढदिवसाची तुळजापूरच्या देवीची पूजा वगैरे करायची असा त्यांचा नवस होता। या नवस जात असताना सर्व जसं दत्ताभाऊंनी सांगितलं महापुरुषांना सगळ्यांना अभिवादन करून निघालेल्या रॅलीला जाणीवपूर्वक कुठे खोडसाळपणानं एखाद्या तरुणाला अडवायचं आणि त्याला मारायचं। मी या ठिकाणी प्रशासनासह किंवा आमच्या राज्यकर्ते असतील मी मुंडे साहेबाला सुद्धा एक नम्र विनंती करतो की पल्लीचं जे भयभीत झालेलं वातावरण हे थांबवाच आहे। हे कुणासाठीही बरं नाही, या गावासाठी बरं नाही, या शहरासाठी बरं नाही, या मतदारसंघासाठी बरं नाही किंवा तुमच्यासाठी सुद्धा ही वातावरण बरं नाही। शेवटी माणसं जगत असताना वाढत असताना रोज राजकारण करण्यात काही मजा नाही आणि राजकारणच करायचं असेल तर तुम्हाला ह्याच लोकांनी निवडून दिलंय। गेल्या वेळेस आता ही जी यात्रा जी बसली या यात्रेतले सगळे तुमचे मतदारच आहेत। डायरेक्ट धनंजय मुंडेला मतदान दिलेलेच लोक आहेत। ती सगळे कुणी विरोधातलं आहे का? कुणाला मतदान केलं तुम्ही गेल्या वेळेस? धनंजय मुंडेला मतदान कुणी मतदान केलं होतं तुम्ही? कोणाला केलंय? मुंडे साहेब ही मतदार आहे तुमचा। मतदाराला जर कुत्र्यांनी मारायला होतो तुम्ही कशासाठी म्हणजे राजकारण तुम्हाला करायचं काय साध्य? तुम्हाला दिसेल त्याला याला मारा काय परळीत आमची अशी इच्छा आहे हे मी प्रशासनाला सुद्धा विनंती करतो। वरी सुद्धा आयजी असतील, एसपी असतील, डीवाय साहेब असतील, पीआय साहेब असतील, जरा थोडा तरी पोलिसाचा धाक ठेवा, थोडं पोलीस प्रशासन थोडं काम करा। कायदा ही गोष्ट राहू द्या ना। तुम्ही कायद्याचे जर संपवून टाकत असताल तर मग ही काय शेवटी बिहारच्या पुढे जायची वेळ आली साहेब। सर्वसामान्य माणूस इथला भयभीत झाला। आता हे राजेभाऊ फड आहेत का मराठीचे आहेत का? हे त्यांचं ह्या दिल्लीचा सत्कार करत होते। हा ही जातीवाद आणला कुठला? कोण जातीवादी आहे? मराठा समाज केव्हाच जातीवादी नव्हता ना, पुढे होणार नाही। आता थोडं मनोज जरांगे पाटलाच्या माध्यमातून ही आरक्षणाची लढाई आहे। मराठा सर्वसामान्य गरजवंत मराठ्याचा लढाई। सर्वसामान्य माणूस ज्या माणसं ओरपळलेत, कामधंदा नाही, उद्ध्वस्त झालेत, कुटुंब बेचिराग झालेत, कुणाला ही नाही, तो वर्ग या ठिकाणी लढ्यामध्ये आलाय आणि योगावून आरक्षण भेटलंय। कुणबी सर्टिफिकेट बऱ्यापैकी लोकांचे आता कुणबी सर्टिफिकेट निघालेत। काल आणखीन आरक्षण ही केलंय। काल आता व्हॅलिडिटीला 6 महिने वेळ वाढवून दिलाय। प्रत्येक माणसाला काय आनंद वाटतं चला काहीतरी एक घटना घडायला त्याला समाजाच्या मुलाबाळाला नोकऱ्या लागतील। अहो मराठ्याचे गावागावात 100, 150, 200 पोरं आहेत त्यांचे लग्न होईना गेले, नोकरी नाही, कामधंदा नाही, काही नाही। नुसतं डीसी इकडे इथे सगळं वाह्यात टीम सगळ्या निर्माण झाल्यात। म्हणून आम्हाला आणखीनही आम्हाला ही काही विषय काय राजकारणाचा नाही, राजकारणाचा पुढचा विषय याच्यामध्ये सर्वसामान्य माणसं। मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।